हे गाईज वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत मस्त राहा, एन्जॉय करा. तर काही चाललो आता मुंबईला एपेक्स मार्केट. तुम्हाला माहितीच असेल एपेक्स मार्केट मुंबईचा. तिकडे कपडे बिपडे भेटतात, शॉपिंग करायला चाललो आहे तिकडे. काही दिवसानंतर चालले मुंबईला, पण 1-1.5 महिना झाला गेलो ना. पहिले गेलेलो मुंबईला, ते काला घोडा गेलेलो फिरायला. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ. आता चाललो एपेक्स मार्केट. नाव पण घेता येत नाही, काय नाव आहे एपेक्स मार्केट. त्याला काय जातो आता. ऊन पण खूप आहे दुपारचे. किती 1 वाजलेला 1 वाजता निघाले मस्त घरी. घरून जिम वगैरे केलेली पद्धतशीर सगळे जाऊन आलो जिमला. जेवण वगैरे करून मस्त फ्रेश होऊन निघालो. आता ऊन तर खूप लागतंय यावर्षी. ऊन जास्त दिसतं जरा गेल्या वर्षीपेक्षा. बघू काय सीन आहे मुंबईला जाऊन. तर तिकडे तर खूप ऊन असेल शक्यतो. या साईडला एवढं ऊन आहे बोलव, तिकडे ऊन असेल. बघू कपडे घ्यायचे जिमसाठी. कसा ते डाऊन शोल्डर कपडे बरे वाटतात. ते फिट सगळे नजर लागायला लागले. जिमची बॉडी लगेच 10 दिवसांनी उतरायला लागली माझी बॉडी. म्हणून जातो जरा डाऊन शोल्डरचे टी शर्ट वगैरे घेतो. एक शूज घ्यायचे मला पण. मित्र पण बोलला एक शूज आणि टी शर्ट घेऊन ये. बघू लेंगे उसको भी ले लेंगे. पहिलं मी जाईन, पहिलं खारघरला जाईन, मग गाडी लावून तिकीट काढून मग मला जायला लागेल. तर 1 घंटा तर लागेल मुंबईला जायला, कमीत कमी 1-1.25 घंटा. बघू उन्हाने तर वाट लावली पूर्ण. बरे कॅब घातले म्हणून बरं आहे, नाही तर वाट लागली वाट. त्याला काय स्टेशनवर जाऊन तुम्हाला भेटतो, जरा गाडी चालवतो ना. आणि टोपी पण उडायला लागली, नुसती टोपी उडायला लागली हवेने. त्याला आलो खारघर स्टेशनला. पहिले तिकीट काढून घेतो. CST रिटर्न हा एक. बोरवली काय झालेलं पार्किंग मध्ये बघा. गाडी पण पार्क केली आपल्या इथे. मला जाऊया. आताच एक ट्रेन गेली, CST ची ट्रेन होती. जाऊ द्या, ऊन खूप लागते. मला लवकर यायचे वापस संध्याकाळी घरी. वापस बाहेर जायचे मित्रांसोबत बाहेर, म्हणून लवकर जातो पहिले. आता इथून एक चिठ्ठी फाडायला लागेल, पावती 15 रुपयाची फाडायला लागेल. 15 नाही तर 10. जाऊ द्या. ट्रेन अजून एक येईल पटापट. ऊन तर लय आहे रे. उन्हाने वाट लागली. आणि पब्लिक पण भयांची कमी फिरायला लागली का उन्हात एवढी. सगळ्यांचे कामं राहतात ना गाईस, सगळे थोडी हे आहेत. पहिले पावती फाडू द्या मला. जायला लागेल खाली स्टेशनच्या ह्याच्यावर, प्लॅटफॉर्मवर. 72-23 23 किती फाडली पावती. काय आता पावती फाडून चला निघलो आता मी प्लॅटफॉर्मवर. 1:07 आहे. 1:07 आली असं खाली. गर्दी तर काय दिसतच नाही तर प्लॅटफॉर्मला. आज सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या वाटतं. सुट्ट्यावर सगळी सुट्ट्यावर. हेल्पलाईनला नंबर करा. चिल आहे. लवकर स्टेशन आता 2-3 स्टेशन बाकी असतील. त्याला काय आलो फायनली CST स्टेशनला पोचलो. कंटाळा एवढा आलेला ना मला ट्रेनमध्ये बसून वाट लागली. 1-1.25 तास होतो ट्रेनमध्ये. झोप तर येत होते. आता जाईन पहिलं फ्रेश होईल. तोंड बघा ना कसं झाले. एकदा कॅमेरा पोचू द्या. झोप यायला लागले मला. झोप ट्रेनमध्ये बसून पहिले जाऊन तिथं फ्रेश होईल, मग पुढची कामं करू आपण. गाईज एपेक्स मार्केटला जायचं असलं ना, आपण स्टेशनहून निघलो ना ते सीधा खालच्या रस्त्याने यायचा. खालच्या रस्त्याने सीधा बाहेर आल्याला सीधा निघायचा. मग पुढे जाऊन राईट मारून मला की थोडा किती 5 मिनटाचं फक्त चालत जायचं. 5 मिनटं चालून मग
लगेच मार्केट आहे. मार्केट लाईनीच लागलेले आहेत. मग 1 किलोमीटर तर असं रांग कपड्याची. ट्रॅफिक बघायचं ट्रॅफिक. मुंबईला भयांची नुसती ट्रॅफिकच राहतं मुंबईला आल्यावर. आणि गाड्या पण एकशे एक भारी भारी मर्सिडीज BMW. आपल्या तिकडे नवी मुंबईमध्ये तेवढ्या गाड्या नाही, तेवढ्या मुंबईमध्ये आहेत गाड्या. त्याला एक मिनिटाला गाड्या दिसतात भारी. एक मिनिटाला. पोलीसवाले तर कंटिन्यू फिरत राहतात पोलीसवाले. बाबा आपल्या इकडं बरं आहे बेंचवर, गाडी घेऊन फिरा, काय टेन्शन ना ना कोणता काय नाही. इकडं पोलिसांनी पकडला ना डायरेक्ट फाईन फाईन. बघा रेंज रोवर गाईस. जिथं बघल तिथं गाड्या भारी भारी. तर पहिलं जाऊ द्या मला फास्ट. ऊन तर लागतं नुसता. पाण्याची बॉटल पण घेतले. ताण लागलेली का ट्रेनमध्ये बसून बसून. तर पहिलं जाईन बघू कपडे थोडेफार घ्यायचेत मला. तर काय जाऊन भेटू तिथं. शॉपिंग दाखवतो तुम्हाला मी कुठं कुठं काय आहे. त्याला किती उन्हान खेळतात बघा काय ते मॅच. तर बरं खेळायला काय नाही वाटत मॅच, पण वाट लागतो. हे पूर्ण लाईन आहे इकडून 1 किलोमीटर असेल. 1 किलोमीटर त्या साईडची पूर्ण इथपर्यंत. गाईज लय थंड गरम व्हायला लागले. गरमी. तू टी शर्ट घेता वेग आता. गर्मीने वाट लावले गर्मीने. भाई गर्मी हो रहा है क्या ना इधर? गर्मी कितना हो रहा है? नहीं यार, हम लोग एसी में रहते हैं ना. तुम एसी में रहते ना भाई, तुमको गर्मी नहीं होता ना. है का नाही उसमें यल. काय थांबा घेता एक टी शर्ट आणि हे घेतले झेंडो मेरी झेंडो. कपडे एकदम गाय. ती लाईन एवढी मोठी आहे ना. हे बघा इथून यो रस्ता तिथपर्यंत दिसतो बघा लास्ट टोकापर्यंत. तेवढ्या लहान कपड्याच्या लाईनीत लाईन. उन्हाने वाट लावली. उन्हाने पूर्ण वाट. ऊन कमी गरमी जास्त व्हायला नुसतं बघा ना. घाम किती सुटले. सावलीतच आहे तरी पण घाम सुटायला लागले जास्त. ऊन तेवढं काय नाही लागत पण गरमीने वाट लावली. मुंबईला तर भयंकर वाट म्हणजे वाट लावून टाकले. बघू एक तर मी घेतले. आता वापस एक काहीतरी घेईन. टी शर्ट घेईल. 2 टी शर्ट घेईल. जायचं आपला. 3 वाजलेले आहेत. 3:30 पर्यंत मला घेऊन पटापट जायला लागलं. यांचे रेट पण ना लई सांगतात भलत्याच्या वेलतच. 200-250ला जायचं सोडून 400, 800, 1000, 1200. हम भी भाई बहुत ये भाई शातिर है. शातिर वाली दिमाग. आम्हाला पहिलं टी शर्ट वगैरे बघू द्या. इसी तरह नहीं ये मत ले. काही झाले कपडे बिपडे शॉपिंग करून झाला आपला पद्धतशीर काम. आज चाललो घरी. यायला ऊन एवढा लागला ना मला. चालून चालून पूर्ण वाट लागली. आज चाललो घरी. हे बघा दिस इज कपडे. मला धावत जाऊ दे. 4:30 वाजले. 5-6 वाजेपर्यंत घरी पोहोचायला लागेल मला. आणि ट्रेन कितीची आहे काय माहीत. ट्रेन लवकर असली ना ठीक आहे, नाही तर वांदे झाले वांदे. जायला कपड्याच्या पण भावात ना बहन त्यांचा लय लफडा. भाई इतने में मिलेगा, उतने में नहीं मिलेगा. अरे देने का तो दे बहन चोद. तो लास्ट में दे ही देते. किती 2 टी शर्ट घेतले. एक ट्रॅक, एक जीन्स, एक सँडो आणि एक शूज. झालं आपलं. आता बघायला टेन्शन नको. 1-2-4 महिने कपडे पण झाले फिरायला आणि शूज पण झाला. चला जाऊया आता. भूक तर लागले. बघू आता काय भेटतं की खायला. आता काहीतरी खाईन
आणि जाईन मग ट्रेन पकडून. चलो गाइस, मिलते हैं. तर काय आता आलेलो आहे खारघरला. लय थकलो यार, वाट लागली फिरून फिरून उन्हात, नुसता घाम पिम एन्जॉय. काय खायला पण नाही मी दुपारी. आता बोललो तिकडं CSTला काहीतरी खाऊ, पण ट्रेन पण आली. बोल आता खाण्यात टाईम वेस्ट करण्यापेक्षा गेलेलं बरं. 5:30 किती 6 वाजले. ने पिशव्या घेऊन घेऊन खांदा दुखायला लागलाय. वाट लागली काय वाट. ऊन आहे ना म्हणून जास्त हे होतं, नाही तर काय सीन नव्हता. तर आता घरी जायचे, फ्रेश वगैरे होऊ द्या. मला लय वाट म्हणजे काय, गरमीने पूर्ण हे करून टाकले. चलो गाईस, दिस इज गाडी. आता ह्याच्यात बसलं तर बरं आहे, डिक्कीमध्ये. डिक्कीमध्ये तर बसवायला लागेल आपल्याला. थांबा काय जरा डिक्कीमध्ये सामान ठेवतो. तोंड वगैरे धुवायला लागेल मला आता. गाईस आलेलो आहे आता घरी. घरी जाऊन आता फ्रेश वगैरे होतो. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा गाईस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, स्टिल लव्ह यू गाईस.